दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे पुण्यातील पर्वती या ठिकाणी. या ठिकाणी आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, श्री विष्णूजी काकडे साहेब. साहेबांचा गाढा अभ्यास आहे संविधानांच्या विषयावर व साहेबांनी गेली 7 ते 9 वर्ष साहेबांचा अभ्यास चालू आहे. निवडणूक आयोगाला त्यांचा सारखा संवाद चालू आहे. निवडणूक आयोगाकडे दाद मागतायत. त्यांनी 2001 ते 2 या सालापासून सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. साहेबांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून मानवी हक्क आयोगाचा एक कोर्स केलेला आहे. त्यातून त्यांनी संविधानावर चांगला त्यांचा गाढा अभ्यास त्यांनी चालू केलेला आहे. याच अनुषंगाने आपण त्यांच्याशीच वार्तालाप करणार आहोत. आपल्यासोबत आहेत विष्णूजी काकडे साहेब. त्यांच्या या संघर्षामध्ये त्यांनी समाजाला काय संदेश देत आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे आपल्या या मुलाखतीमधून. चला तर मग साहेब, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. काकडे साहेब, आम्हाला सांगा, आपला स्वतःचा परिचय थोडक्यात द्या आम्हाला व आपल्याला जनतेला आपण काय सांगू इच्छिता. माझा परिचय विष्णू सोपान काकडे. आंबेडकरी चळवळीत 2002 पासून मी कार्यरत होतो. 2002 पासून कार्यरत होतो. 2015 पर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये वार्ड प्रभागाच्या अध्यक्ष सदस्यापासून ते शहर कार्यकारिणी सदस्यापर्यंत कार्यरत होतो. 2012च्या दरम्यान यशवंतराव मुक्त विद्यापीठातून मानवी हक्काचा सर्टिफिकेट कोर्स केला. त्यानंतर चळवळीचा अंग असल्यामुळं मी राखीव जागा ज्या समाजासाठी आहेत त्या समाजासाठीच का मिळत नाहीत, कारण रस्त्यावरचे आंदोलनं तर यशस्वी केले जातात आणि ह्या आंदोलनामध्ये यश येत असताना राखीव जागेवर पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा विधानसभेच्या लोकसभेच्या जागावरून पण राखीव जागेवरून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पक्ष संघटना का निवडून येत नाहीत, हा प्रश्न मला फार सतावत होता. त्यानंतर 2012च्या दरम्यान मी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून मानवी हक्काचा कोर्स केला. तो कोर्स झाल्यानंतर लक्षात आलं की राजकीय आरक्षण जे आहे हे समाजासाठीचं आरक्षण आहे. याचा अर्थ असा, समाजातले पक्ष आणि संघटना राखीव जागेवरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहामध्ये आले पाहिजेत, विधानसभेच्या सभागृहामध्ये आले पाहिजेत. त्याचप्रमाणे लोकसभेच्या सभागृहामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पक्ष संघटना सभागृहात यावेत, ह्या अपेक्षेने राजकीय आरक्षणाची तरतूद केलेली आहे. साहेब, मला या ठिकाणी आपलं थांबवं वाटतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत जेव्हा अर्पण केली देशासाठी 1949 साली, त्या दिवसापासून ते आज ताग आहेत. समाजामध्ये जे समान हक्क म्हणतो आपण, समानता म्हणतो, बंधुता म्हणतो, हे दिसते आपल्याला नाही. म्हणूनच राजकीय आरक्षणाची विषम विभागणी होते. हे समानता येण्यासाठी समाजालाही हक्क पाहिजेत, जेणेकरून समाजाची बाजू घेऊन समाज हक्काची बजावणी करेल आणि खऱ्या अर्थाने समाजाचा हक्क मिळू शकेल. तर घटनेची अंमलबजावणी होणं जास्त गरजेचं आहे. समाज आणि लोकशाहीतील नागरिक जितके सजग राहतील, जागृत राहतील, तितकं समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कार्यरत होईल. जर लोक निष्क्रिय राहिले, लोकशाहीच्या तत्त्वज्ञानापासून लांब राहिले, तर लोकांना अधिकार आपले काय हेच माहिती नसेल तर ते काय मागणार, ही समस्या असते. म्हणून आमची दुसरी एक महत्त्वाची मागणी अशी आहे राज्य शासनाकडं की सामाजिक न्याय विभागामार्फत सर्व ग्रामपंचायती
पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या ज्या काही मासिक किंवा वार्षिक सभा असतात, या सभामधून संविधानाची माहिती दिली पाहिजे. जनतेचे अधिकार काय आहेत हे जनतेला सांगितले पाहिजेत आणि ते अधिकार लोकांना माहिती झाल्यानंतर मग लोक जागृत होतील आणि संघटित होऊन लोकशाही राबवण्यासाठी सक्षम होतील. साहेब, महाराष्ट्रामध्ये साधारण SC/STच्या किती जागा आहेत? महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जर सर्व नगरसेवक जर बघितले, ग्रामपंचायतीचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे नगरसेवक, स्थानिक नंतर पंचायत समितीचे नगरसेवक, नगरपालिका, महानगरपालिका असे 6 स्तर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे. ह्या 6 स्तरामधून जवळजवळ संपूर्ण नगरसेवक 2.5 लाख नगरसेवक निवडून जातात. त्यामधील 20% जरी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे नगरसेवक धरले तर 50,000 नगरसेवक शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे निवडून जातात. आमची मागणी अशी आहे की 50,000 नगरसेवक जे निवडून जातात ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पक्ष संघटना यांच्यामार्फत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये पोचायला पाहिजेत, अशी आमची अपेक्षा आहे. मला सांगा साहेब, पुढचा प्रश्न मला असा की वाटतो, आपण निवडणूक आयोगाकडे दाद मागताय, ती काय दाद आहे? आपण निवडणूक आयोगाकडे मागणी अशी करतोय की जिथं जिथं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी आरक्षित गट आहेत, नगरसेवकासाठी जागा आहेत, त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे पक्ष संघटना जे असतील त्यांचेच AB फॉर्म आपण अधिकृतपणे स्वीकारावेत आणि इतर जे पक्ष आहेत मोठे, काँग्रेस, भाजपा असे मोठे पक्ष, या पक्षांनी निवडणूकपूर्व युती या पक्ष संघटनाशी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या पक्ष संघटनाशी युती करणं अपेक्षित आहे, जेणेकरून समानतेचा हक्क देण्यासाठी प्रस्तावित पक्ष पण मदत करतील आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पक्षही समानतेच्या हक्कानुसार सभागृहामध्ये पोहोचतील. साधारण आपला हा लढा किती वर्षापासून करताय साहेब? मी 2017 पासून निवडणूक आयोगाशी फॉलोअप घेत होतो. शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कोर्टामध्ये जा, त्यानुसार मी हायकोर्टामध्ये पत्र दिलं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या वार्ड जिथे जिथे असेल तिथं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पक्ष संघटना यांचे AB फॉर्म स्वीकारावेत असा अर्ज हायकोर्टामध्ये दिला. हायकोर्टाने 3 महिने अभ्यास केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून कळवलं की तुम्ही तुमच्या कायद्याच्या बाजू बघा आणि आपले कंट आहेत ज्यांनी अर्ज आमच्याकडे केला आहे त्यांचंही म्हणणं लक्षात घेऊन तुमची निवडणूक प्रक्रिया निर्दोष करा, निष्पक्ष करा असा आदेश राज्य सरकारला हायकोर्टाने दिलेला आहे. आता हा आदेश दिल्यानंतर आता पुढची आपली पावलं काय असणार आहेत? हा आदेश हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाने मला पत्र पाठवून कळवलं की तुमचं म्हणणं जे आहे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार ते राज्य सरकारने कायदे करायला पाहिजेत. त्यांनी कायदे केल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू आणि या दोन्ही खात्यांना अर्ज दिल्याची प्रत निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवली. साहेब, आपण एकटेच हा संघर्ष लढत आहात, समाजासाठी आपण काम करत आहात, आपल्याला समाज बांधवांकडून काय आपल्याला पाठिंबा किंवा काय मदत मिळते? समाज बांधवाशी मी बोलत असताना ते म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हे मोठं काम आहे, छोटं काम नाही, यासाठी संघटनेचं बळ पाहिजे. मी आठवले साहेबांशी ह्या बाबतीमध्ये मला 3-4 वेळा डायलॉग झालेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी थोडंसं मला टाळलं आणि त्यांनी मला टाळल्यामुळं मग मी त्यांच्यापासून 2015 पासून त्यांच्याशी ह्या बाबतीमध्ये संवाद आमचा होत नाही आहे. बाकी इतर छोट्या मोठ्या संघटना आहेत त्याची ताकद कमी असल्यामुळं ते मला सहकार्य करण्यासाठी पुढे येत नाहीत. कोणताही लढा हा एकीने लढला जातो साहेब, असं विधिलिखित आहे. एकटं तुम्ही संघर्ष करताय, तुमचा संघर्ष हा गेली कित्येक वर्ष पाहतोय आपण, तुम्ही करताय, लढताय, समाजासाठी हिंडताय फिरताय सर तुम्ही उन्हा पावसात. नक्की तुमच्या समाजातून तुम्हाला पाठबळ मिळेल अशा मी आशा बाळगतो व आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो व या ठिकाणी आपण इथेच थांबतो. आपण पुढचा इथे थांबून आपण या मुलाखतीचा दुसरा भाग आपण थोड्या दिवसात आपण आपल्या जनतेला पण देणार आहोत. आज जे आपल्यासोबत विष्णू काकडे आहेत, यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी SC/STच्या लोकांसाठी हक्क मागत आहेत शासनाकडे. कोर्टामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे, कोर्टाचं म्हणणं आलं आहे निवडणूक आयोगाकडे. या सगळ्या झटापटीमध्ये ते एकटे लढत आहेत. तर आपण अशी मागणी करत आहोत की त्यांच्या या कार्याला यश नक्की लाभो व महाराष्ट्रातून त्यांना विविध संघटनांनी म्हणा, विविध राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा व त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जावे व SC/ST आरक्षणाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना आपापल्या जागा निर्धारित करून द्याव्यात व योग्य व्यक्ती योग्य जागी जावा, ही त्यांच्याकडून त्यांची मागणी अशी रास्त आहे. आपण पुढचा भाग थोड्या दिवसात आपण आपल्या जनतेला देत आहोत. त्यांच्याशी आपण वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आपण तुर्ताची थांबत आहोत. धन्यवाद.